पिंपरी चिंचवडमधील या ठिकाणी सहयोग डॉक्टर्स बॅडमिंटन लीग 2017 जी जानेवारी 28 ते 29, 2017च्या कालावधीमध्ये संपन्न होत आहे. दुसरं वर्ष या ठिकाणी आहे, ज्याच्यामध्ये संपूर्णपणे डॉक्टरांचा सहभाग आहे. डॉक्टर जे आरोग्यासाठी काम करतात, आरोग्यासाठी सर्वसामान्यांचा ध्यास घेतात, तर त्या अनुषंगाने आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी आणि खेळाच्या माध्यमातून लोकांना सदृढ करण्याचं ही प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाते आहे. सहयोग ही एक संस्था आहे, आरोग्याच्या दृष्टीने काम करते आणि त्यामध्ये अनेक स्तरावरती या ठिकाणी लोकांचा सहभाग आहे. या ठिकाणी सन्माननीय उद्योजक साहेब यांचं आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. तुमचं नाव आणि ह्याच्यामध्ये तुमचं काय योगदान आहे, काय सांगा? नमस्कार, मी संजय आहेर. मी सहयोग फाउंडेशनचा अध्यक्ष आहे आणि ही सहयोग फाउंडेशन जे आहे ते खास काही डॉक्टर्स आणि उद्योजक मिळून आम्ही जवळजवळ 5 वर्ष झाले स्थापन केलंय. त्याच्यात आम्ही विविध प्रकारचे आरोग्यावर काम करत असतो. सामाजिक असेल, अजून आरोग्यदायक असेल, हे सर्व कामे आम्ही या ठिकाणी करतो. त्यामध्ये ही डॉक्टर बॅडमिंटन लीगचं आम्ही एक आयोजन केलेलं आहे आणि हे दुसरं वर्ष आहे आमचं. आणि त्याचप्रमाणे आम्ही आरोग्यावर एक रुरल एरियामध्ये जाऊन, जिथे कुठेही डॉक्टरचा असा संपर्क नाही, अशा एरियात जाऊन आम्ही गेली 5 वर्ष प्रत्येक वर्षी असा कॅम्प हा घेत असतो. आणि जवळजवळ आमदार त्याला एवढा प्रतिसाद आहे की आम्हाला 1,500 ते 2,000 लोक ज्यांना कधी डॉक्टर माहीत नाही असे लोकांना जाऊन तिथे जाऊन आम्ही मोफत औषध उपचार आणि त्याचप्रमाणे मोफत उपचार या ठिकाणी त्यांची तपासणी करतो आणि त्यांना सर्व प्रकारची सेवा करतो. आणि हे सर्वजण आम्ही जवळजवळ जे त्याचे मेंबर आहोत, कुठेही डोनेशन वगैरे न घेता सर्व सेल्फ कॉन्ट्रीब्युटेड आणि सेल्फ स्वतः त्याच्यामध्ये भाग घेऊन हा प्रोग्राम आम्ही अरेंज करत असतो. आम्ही जसं डॉक्टर बॅडमिंटन लीग आपण या ठिकाणी बघत आहात, अनेक डॉक्टर या ठिकाणी पार्टिसिपेट, काही डॉक्टर मुंबईवरून आलेत, काही पुण्यावरनं, काही नाशिक, जळगाव, औरंगाबाद या ठिकाणचे डॉक्टर या ठिकाणी सहभागी होतात आणि खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला लाभतोय. जवळजवळ आम्हाला 86 एंट्रीज यावर्षी आम्हाला मिळालेल्या आहेत आणि अत्यंत बिजी, तरी आम्ही काही एंट्री घेतल्या नाही कारण वेळ निघून गेली होती आणि अत्यंत अशा उत्कृष्ट असा हा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळं आम्हाला त्याच्यातनं अजूनच असं प्रेरणादायक वाटतं. कारण काय, हे डॉक्टर जे लोक आहे त्याच्या मागे करण्याचा उद्देश आहे का ते आपल्यासाठी काहीतरी करत असतात आरोग्यासाठी. त्यांच्या आरोग्याचं कोण बघणार, त्याच्यातनं ही संकल्पना आमची पुढे आली आणि त्याच्यातनं आम्ही ह्या गोष्टीचा आम्ही साध्य करायचा प्रयत्न करतोय. सर, सहयोग ही जे नाव आहे, तर हे नावाची संकल्पना आणि नावाचं संघटन कशा पद्धतीने उभं राहिलं, काय सांगा? कसं आहे, आम्ही बेसिकली आम्ही काही उद्योजक, काही डॉक्टर्स एकत्र आलो या ठिकाणी. आपल्या आरोग्याचं काळजी आपणच घेतली पाहिजे म्हणून आम्ही सकाळी एक मॉर्निंग वॉकसाठी ग्रुप बनवला आणि ग्रुप बनवता मग आम्ही बॅडमिंटन या संकल्पनेकडे आलो. कारण बॅडमिंटन खेळ असा आहे की तो इनडोअर आहे आणि त्यामुळं पाऊस, वारा, फावा याचा आम्हाला म्हणजे कायम तो आपण खेळू शकतो. तर मग त्या बॅडमिंटन क्लबची आम्ही स्थापना केली आणि त्याच्यातनं काही सिलेक्टेड लोक आम्ही घेऊन एक सहयोग फाउंडेशन याची निर्मिती केली. सहयोग याच्यासाठी का बाबा सर्वांचा सहभाग त्याच्यात असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक जण मेंबर हा सेल्फ मोटिवेटेड आहे आणि त्याला म्हणजे आता आपण जर बघितलं तर प्रत्येक डॉक्टरचे 2-2, 3-3 हॉस्पिटल आहेत, काही उद्योजक आहेत त्यांचे 2-3 फॅक्टरीज आहेत, पण स्वतः राबतात, इथं ग्लास उचलतात, पाणी देतात, हे सर्व गोष्टी स्वतः करत असतात. त्यामुळे त्यांना प्रत्येकाने भाग घेतला पाहिजे म्हणून त्याला सहयोग हे असं नाव आम्ही त्या ठिकाणी हे केलं.